नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे वर्तुळ यामधील काही महत्त्वाचे प्रमेय बघणार आहोत. स्पर्शिका, छेदिका, रेषाखंडाचे बाह्यछेद विभाजन प्रमेय. प्रमेय आहे, जर वर्तुळाच्या बाह्य भागातील ई ह्या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू ए व बी मध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू टी मध्ये स्पर्श करत असेल तर ई ए गुणिले ई बी बरोबर ई टी वर्ग हे सिद्ध करा. आकृतीवरून आपण पक्ष घेऊया. पक्ष आहे, वर्तुळाच्या बाह्य भागातील ई ह्या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू ए व बी मध्ये छेदत असेल आणि त्या बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू टी मध्ये स्पर्श करत आहे. तर साध्य आहे ई ए गुणिले ई बी बरोबर ई टी वर्ग. इथे रचना करायची आहे. रेख टी ए आणि रेख टी बी काढले. आता या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये टी ए आणि टी बी हे आपल्याला जोडायचे आहेत. ही रचना करायची आहे. या दोन त्रिकोणांना विचारात घेऊन आपण सिद्धता कशा प्रकारे सोडवायची तर त्यासाठी पॉइंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. या दोन त्रिकोणांचा जर विचार केला आपण तर ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये ई हा जो कोन आहे दोघांमध्ये सामायिक आहे आणि त्रिकोण ई बी टी मध्ये हा बी जो कोन आहे, कोन बी जो आहे तो ए टी ह्या कंसाला खंडित करतो आणि हा आंतरलिखित कोनाच्या गुणधर्मानुसार या ए टी कंसाच्या अर्ध ह्या बी कोनाचं माप आहे. त्याचप्रमाणे जर हा कोन टी जर विचारात घेतला तर कोन टी जो आहे हा स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार या ए टी ह्या कंसाला खंडित करतो. त्यामुळं ए टीच्या अर्ध टीचं माप आणि ए टीच्या अर्ध बीचं माप म्हणून कोन बी आणि कोन टी हे एकाच कंसाला खंडित करतात, फक्त कारणं वेगळी आहेत. कोन बी आणि कोन टी हे एकरूप होतील कारण इथे आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार ए टीच्या अर्ध बीचं माप आहे आणि स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार ए टीच्या अर्ध कोन ए टी ईचं माप आहे. त्यामुळे हे दोन कोन एकरूप होतील. तर इथे कोको कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर याच्या बाजू प्रमाणात येतात आणि त्यानुसार आपल्याला हे साध्य मिळेल. तर ह्या सिद्धतेचे हे पॉइंट्स लक्षात ठेवा. आता आपल्याला सिद्धता सोडवायची आहे. तर इथे सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धता. तर सिद्धतेमध्ये आपण जे त्रिकोण घेणार आहोत त्या त्रिकोणांचा विचार करा. तर त्रिकोण ई ए टी आणि त्रिकोण ई टी बी मध्ये ई ए टी हा पहिला त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. तर कोण ए टी ई हा अर्धा आहे. मापन कंस ए टी, या ए टीच्या अर्ध ह्याचं माप असणार आहे. याला आपण विधान क्रमांक 1 स्पर्शिका छेदिका कोन प्रमेय असं म्हणू शकतो. त्यानंतर यामध्ये कोन जो बी आहे, कोन ई बी टी हा अर्धा आहे. मापन कंस ए टी, याला विधान क्रमांक 2 कारण द्यायचं आहे अंतर लिखित कोनाचे प्रमेय. आता विधान 1 आणि विधान 2 मध्ये जर विचार केला तर हा कोन सुद्धा ए टीचा अर्धा आहे आणि हा जो कोन आहे तो सुद्धा ए टीचा अर्धा आहे. म्हणून इथं म्हणूया कोन ए टी ई एकरूप आहे कोन ई बी टी. याला विधान 1 आणि 2 वरून. आता हे दोन कोन एकरूप झाल्यानंतर दोघांमध्ये ई कोन सामायिक आहे तर हा दोघांमध्ये येतो. तर कोन
या पहिल्या त्रिकोणामध्ये ए ई टी एकरूप आहे कोण बी ई टी याला म्हणायचं सामायिक कोण. आता आपण एकास एक संगती लावूया. तर एकास एक संगतीमध्ये सामायिक कोणकडून आपण अशा प्रकारे इथं सामायिक कोणकडून आपण ह्या कोणाकडे गेलेलो आहे. तर इथे सामायिक कोणकडून ह्या कोणाकडं असं जावं लागेल. तर एकास एक संगती व्यवस्थित लावा. तर त्रिकोण ई ए टी समरूप आहे त्रिकोण ई टी बी याला द्यायचं कारण को समरूप कसोटी. आता दोन त्रिकोण को कसोटीने समरूप झालेले आहेत. मग समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. तर इथे संगत बाजू प्रमाणात घेताना पहिलं दुसरं अक्षर ई ए छेद ई टी, त्यानंतर ए टी, दुसरं तिसरं टी बी, त्यानंतर पहिलं तिसरं ई टी आणि इथे पहिलं तिसरं ई बी. तिथं म्हणायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आपल्याला साध्यामध्ये जे आहे ते आणायचं असेल तर त्यामध्ये सर्व ठिकाणी ई हे अक्षर आहे. तर ई हे अक्षर ज्या ज्या गुणोत्तरामध्ये आहे ते आपण घेऊया. तर ह्या दोन गुणोत्तरामध्ये ई अक्षर आहे. तर ह्यामध्ये जर तिरकस जर गुणाकार केला तर इथं ई ए गुणिले ई बी आणि इथे ई टी गुणिले ई टी, तर इथे ई टी चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला जे साध्यामध्ये आहे ते आपल्याला इथं भेटलेलं आहे आणि हे सिद्ध होईल. हे सिद्ध. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.